नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जुके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत की घरकुल योजना महाराष्ट्र ग्रामीण म्हणजेच पंतप्रधान आवास योजना ग्रामीणची जी नवीन यादी आहे ती नवीन यादी आता प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, नवीन यादीमध्ये नाव कसं पाहायचं, आपलं किती सँक्शन झालं, ते सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामीण आवास योजना पंतप्रधान आवास योजना ग्रामीण कसं पाहायचं यासाठी आधी गुगलवर जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर pmayg.gov.in ही वेबसाईट तुम्हाला त्या ठिकाणी गुगलवर टाकायची आहे. गुगलवर वेबसाईट टाकल्याच्या नंतर ती वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे मित्रांनो. या ठिकाणी मी सर्च करत आहे वेबसाईट. थोडंसं माझं नेट स्लो चालत आहे. एक नंबरला जी pmayg.gov.in ही वेबसाईट तुम्हाला दिसत आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर एक समोर डायलॉग बॉक्स येईल, एक चित्र येईल, एक बॅनर येईल. त्या बॅनरला तुम्हाला क्लोज करून टाकायचं आहे मित्रांनो. ते बॅनर क्लोज केल्याच्या नंतर जे 2 नंबरचं ऑप्शन आहे त्यामध्ये रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस दिसून येईल. तो असा असेल मित्रांनो इंटरफेस. त्यानंतर हे पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली घ्यायचं आहे आणि सोशल ऑडिट रिपोर्ट्स यावर बेनिफिशरी जे आहे ऑप्शन त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. डाव्या बाजूला तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. राज्य निवडल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो. जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे गाव आहे ते गाव निवडून घ्यायचं आहे, ज्या गावातून तुम्ही ग्रामीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे. वर्ष 2024-25 हे निवडायचं आहे मित्रांनो. 25-26 तर यादी अजून आलेली नसणार. 24-25 ही यादी आलेली आहे नवीन. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर नंबर 1चं ऑप्शन पंतप्रधान आवास योजना हे निवडायचं आहे मित्रांनो. त्यानंतर त्या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशी यादी ओपन होईल मित्रांनो. यादीमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. कोणाला कधी आवास योजना सँक्शन झालेली आहे, हप्ता किती मिळालेला आहे, कोणत्या तारखेला मिळालेला आहे, सर्व माहिती त्या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव पाहू शकता. त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव देखील सर्च करू शकता. मी एक नाव सर्च करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही देखील तुमचं नाव त्या ठिकाणी सर्च करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे आपण पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचं जे यादी आहे ती यादी ऑनलाईन पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्ही देखील त्या पुढची प्रोसेस करू शकता, जेणेकरून दुसरा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. दुसरा हप्ता कसा मिळायचा हे देखील मी एक व्हिडिओ तयार करणारच आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याची देखील माहिती देणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे मित्रांनो. माहिती कशी वाटली ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. परंतु मित्रांनो, व्हिडिओ बंद करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.